आज पोरं कमी आहे, मजा येणार आहे आज लेक्चरला. हो ना. नंतर कॉफी जाऊ. ठीक आहे. गेले आजही बस गेले तर ते 7-8 धावत. गुड मॉर्निंग. बसा. आते हो सर. या 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 लवकर आलात. या बसा. बसा राजे बसा. फार लवकर आलात तुम्ही. काल काय घेतलं आपण? तू उभा राहा रे. आत्ता आला ना तू? हा तू उभा राहा बरं. काल जी तुम्हाला डेफिनेशन शिकवली त्याचे डेफिनेशन सांग बरं. तुम्हाला होमवर्क करायला लावला होता मी. केला का होमवर्क? पाठ करून आणायला लावली होती. सर मी वाचली होती पण आठवत नाही. गावाकडून आलाय त्याला इंग्लिश कुठून येणार? रोज बस पकडतोय ना, आता डेफिनेशन पण पकडायला शिक. ओके बस बस. पुढच्या वेळेस तयारी करून ये. नुसतं ऍडमिशन घेऊन होत नाही. एक दिवस ही व्याख्या मीच सांगणार आणि तेव्हा कुणी हसायचं नाही. बाळा जास्ती कष्ट घेऊ नको, डोळ्यांना त्रास होईल. जेवून घे. आई मला सगळं शिकायचं आहे. आता मला थांबायचं नाही. पहिले दीदी त्यांना जेवण करायला दे. भाऊ आहे भाऊ. बाळांनो घाबरू नका. काळजी करू नका. ज्ञानाचा प्रकाश अजून बाकी आहे. तेव्हा माझ्या पोराला असते. काय आहे त्याचं? वेगळीच तंत्र
मूड खराब करून टाक. गुड मॉर्निंग सर. थँक्यू सर. आज तुमच्यासाठी एक सरप्राईज टेस्ट आपण घेणार आहोत. या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पहिले 3 विद्यार्थी आपण काढणार आहोत त्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी सवलतीमध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लक्षपूर्वक ही परीक्षा द्यायची. कालपासून आतापर्यंत आपण जे शिकलोय की अचानकपणे आपण ही परीक्षा आता घेणार आहोत. कोणाला काही शंका असेल तर विचारून घ्या. सर्व विद्यार्थ्यांनी एका बेंचवर एक बसा. परीक्षेसाठी डबल बसू नका. अभ्यास करणार आहे का? एक डेफिनेशन मी कितींदा रिपीट केले, मला जमेल का? चला टाइम संपलाय. पेपर द्या. आज लिहिलायस का पेपर? हो सर. पुन्हा लिहिला का? हो सर, यावेळेस मी रिकामी नाही बसलो. ठीक आहे, बघू. माहित आहे का? दुर्बीन तो काय गावाकडे आलाय त्याचा पाहा लागलं नाव असं. तीन नंबरला कुठं रे? अरे कसं काय रे? हे बघ समजत काय असंच होत. मी समजत होता. आई, तुझा पोरगा पास नाही, टॉप झालाय. शाबास, हा तुझ्या खऱ्या परिश्रमाचा विजय आहे. खेड्यातून आलो म्हणून मागे नाही, शिक्षणानेच पुढे जाईल. चला चला इकडे या. भाऊ कॉलेजला शिकायला अवघड असतं का? अडचणी खूप असतात रे, पण आपल्यात ताकद जास्त आहे. शिकायचं ठरलं ना तर कोणी थांबू शकत नाही आपल्याला.
हे बघा पोरांनो, अंधार कितीही दाटला ना तरी आपल्या ज्ञानाचा प्रकाश त्याला नेहमी हरवतो. म्हणून तुम्हाला सांगतो, शिका, बदला, पुढे चला.